युरोपातील ज्या विचारवंतांच्यामुळं इतिहास लेखनाला एक कलाटणी मिळाली, त्या काही विचारवंतांच्या विषयीची आता आपण माहिती घेऊ. प्रथमतः आपण बघूया रेने देखार्त. रेने देखार्त यांचा कालखंड आहे 1596 ते 1650. एक फ्रेंच तत्वज्ञ. फ्रान्सच्या हेग या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. यामध्ये एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये हा नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथांच्या लेखनानं रेने देकार्तला ज्ञानाची तर्कशुद्ध आणि भक्कम पायावर उभारणी करायची होती आणि प्रमाणात ज्ञानात भर पडत राहील अशी व्यवस्था लावून द्यायची होती. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. स्टॉकहोम येथे निमोनियामुळं त्यांचं निधन झालं. आता आपण आणखीन एक विचारवंत व्हॉल्टेयर यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. व्हॉल्टेयर यांचं इतिहास लेखनाच्या संदर्भात काय विचार होते आपण जाणून घेऊया. 21 नोव्हेंबर 1694 ते 30 मे 1778 हा त्यांचा कालखंड. त्यांचं पूर्ण नाव फ्रान्सवा मरी अरुई. थोर फ्रेंच तत्वज्ञ, विचारवंत आणि नाटककार. आधुनिक तत्वज्ञानाची पायाभरणी करण्यात व्हॉल्टेयरांचा फार मोठा वाटा होता. आपल्या लेखनातून जुलमी राजेशाही, असत्य यावर उपरोधिक टीका त्यांनी केली आणि त्यामुळंच त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणण्यामध्ये व्हॉल्टेयर यांचं योगदान खूप मोठं आहे. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरतीच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या ज्या परंपरा आहेत, व्यापार असेल, आर्थिक व्यवस्था असेल, शेती, या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे असं व्हॉल्टेयरांचं मत होतं. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असा दृष्टिकोन व्हॉल्टेयरांचा होता आणि म्हणूनच त्यांच्या या विचारामुळं त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं संबोधलं जातं. कॅन्डिड हा त्यांनी ग्रंथ लिहिला. आणखीन एक विचारवंत आपण अभ्यासूया, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. यांचा कालखंड आहे 1770 ते 1831. जर्मनीतील स्टटगार्ट या शहरात त्यांचा जन्म झाला. इतिहासाला तात्विक अधिष्ठान देण्याचं काम या हेगेल यांनी केलं. 1801 साली जेना विद्यापीठामध्ये अध्यापनाचं काम त्यांनी केलं. 1817 साली हिडेलबर्ग विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि या विद्यापीठामध्ये काम करत असतानाच एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झाला. बर्लिन विद्यापीठामध्ये असताना फिलॉसॉफी ऑफ राईट अँड लॉ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. इतिहासाच्या तत्वज्ञानावरती त्यांनी दिलेल्या भाषणांचा संग्रह आपल्याला फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री या ग्रंथात पाहायला मिळतो. त्यांच्या मते इतिहास म्हणजे केवळ घटनांची जंत्री किंवा वर्णन नाही. इतिहास म्हणजे गतकालीन मानवी समाजाची कथा आहे. त्याचा अर्थ लावणं, त्यामधील सत्यंतराची कारणं शोधणे, त्यामागील प्रेरक शक्तीचा शोध घेणं आणि इतिहासाच्या दिशेचा मागोवा घेणं हे इतिहासाचं स्वरूप असावं याचा विचार करणं म्हणजेच इतिहासाच्या तत्वज्ञानाचं आकलन करून घेणं असं त्यांचं मत होतं. हेगेलच्या मते इतिहास गतिशील आहे. त्यात सतत स्थित्यंतरे घडत असतात आणि म्हणून तो निसर्ग व मानवी जीवन म्हणजे इतिहास यात भेद करतो. निसर्ग आणि मानव एकाच चैतन्य शक्तीची निर्मिती आहे, परंतु निसर्गातील बदल हे नित्यक्रमानं आणि ठराविक पद्धतीनं होत असतात. परंतु मानवी जीवनातील स्थित्यंतरे मात्र प्रगतीच्या मार्गाने होत असतात. इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणं स्वाभाविक असतं असं ते प्रतिपादन करतात. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजेत यावरती त्यांचा भर होता. इतिहासातील घटनाक्रम हे प्रगतीचे टप्पे दर्शवणार असतो असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या या विवेचनामुळं इतिहासाच्या अभ्यास पद्धती ह्या विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या जरी असल्या तरी त्या विज्ञानाच्या पद्धती इतक्याच महत्त्वाच्या आहेत हे विचारवंतांच्या तत्वज्ञानाच्या त्यावेळी लक्षात आलं. त्यांनी रिझन हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं.
एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये हेगेलची अनेक व्याख्यानं आणि लेखांचं संकलन आहे हे आपण लक्षात घ्या. हेगेलने द्वंद्ववाद मांडला. द्वंद्ववाद याला आपण डायलेक्टिक्स असं म्हणतो, म्हणजे विरोध विकासाचा सिद्धांत. डायलेक्टिक्स हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. या भिन्न अर्थामध्ये एक समान सूत्र शोधायचं तर विरोधाचं निरसन करून सत्य किंवा वास्तव निश्चित करण्याची पद्धती असं सूत्र आपल्याला मांडावं लागेल. कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारामध्ये आपल्याला करावी लागेल. अशी वर्गवारी केल्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही. जसं खरे आणि खोटे, चांगलं वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असं म्हटलं आहे. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. आणि या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर विचारानंतर त्या दोहोंचं सार ज्यात सामावलेला आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. आता आपण लिओपॉल्ड व्हॉन रांके यांच्याविषयीची माहिती घेऊ. यांचा कालखंड आहे 1795 ते 1886. एक जर्मन विचारवंत, प्रसिद्ध जर्मन इतिहासकार, दैवकशास्त्र व अभिजात वाङ्मय यांचा अभ्यास त्यांनी केला होता. मात्र ऐतिहासिक कागदपत्र वाचणं, त्याची चिकित्सा आणि संशोधन करणं याकडे त्यांचा अधिक कल होता. ते बर्लिन विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवरती त्यांचा प्रभाव होता. इतिहास लेखनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते त्यांनी सांगितलेलं आहे. मूळ दस्तऐवजाच्या आधार प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावरती त्यांचा भर होता. ऐतिहासिक घटनांची संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीनेच ऐतिहासिक सत्यापर्यंत आपल्याला पोचता येतं असा त्यांचा विश्वास होता. इतिहासकाराने अस्सल आणि विश्वसनीय कागदपत्र यांच्या आधारे, या साधनांच्या आधारानं इतिहास लेखन करावं असं त्यांचं मत होतं. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हेही त्यांनी मत मांडलं. इतिहास लेखनातील काल्पनिकवरती त्यांनी टीका केली. त्यांनी वस्तुनिष्ठतेला महत्त्व दिलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. घडून गेलेल्या घटना जशाच्या तशा मांडल्या पाहिजेत असं त्यांचं मत होतं. इतकंच नव्हे तर जागतिक इतिहासाच्या मांडणीवरती सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या लेखांचं संकलन आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण ज्या हेगेलचा द्वंद्ववाद स्वीकारला त्या कार्ल मार्क्सविषयी माहिती घेऊ. कार्ल मार्क्स यांचा कालखंड आहे 1818 ते 1883. एक जर्मन विचारवंत. 19व्या शतकात मांडलेल्या सिद्धांतामुळं इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचा बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध, त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवरती अवलंबून असतात. उत्पादनाची साधने समाजातील वेगवेगळ्या घटकांना समप्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं समाजाची वर्गावर आधारित एक विषम विभागणी होते आणि त्यातून मग वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि हा मानवी इतिहास हा दुसरा काही नसून वर्ग संघर्षाचाच इतिहास आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादनाची साधनं असतात तो वर्ग इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आणि पुढे हाच ग्रंथ कामगार वर्गाचं बायबल ठरला. आता आपण मायकेल फुको या विचारवंतांच्या विषयी माहिती घेऊ. त्यांचा कालखंड आहे 1936 ते 1984. फ्रेंच तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि आधुनिक इतिहासाचा एक सखोल अभ्यास. मायकेल फुको यांनी द ऑर्डर ऑफ थिंग्स, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, ज्याला आपण ज्ञानाचं पुरातत्व असं म्हणतो, हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात इतिहासविषयक तत्त्वज्ञान त्याने सांगितलेलं आहे. या ग्रंथात फुकोने
इतिहासाचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. पहिला प्रकार युटोपिया, याला आपण टोटल हिस्ट्री असं संबोधलेलं आहे. आणि दुसरा प्रकार ऐतिहासिक ऐक्य नसलेला, ज्याला आपण त्रोटक इतिहास. फुकोने यास सर्वसाधारण इतिहास असं म्हटलेलं आहे. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं फुकोने प्रतिपादन केलं आहे. पुरातत्वामध्ये सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळामधील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आतापर्यंत आपण युरोपातील जे विचारवंत होऊन गेले इतिहास लेखन प्रक्रियेमध्ये, ज्यांनी मोलाची भर घातली, त्या रेने देकार्त असतील, हॉल्टेअर असेल, हेगेल असतील, मायकेल फुको असेल, हॉन रांके असतील, यांच्याविषयीची माहिती